ग्रामविकासाचा ध्यास बाळगणाऱ्या आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाच्या योजना घेऊन जाणाऱ्या आदर्श ग्रामपंचायत अधिकारी म्हणून ज्यांचा सन्मान आज होत आहे ते ऋतुराज कदम। त्यांच्या कार्याची ही चित्रफित। ऋतुराज कदम, आदर्श ग्रामपंचायत अधिकारी। पंचायत राज व्यवस्थेमधील राज्य आणि केंद्र शासनाला खेड्यापाड्यातील ग्रामस्थांसोबत थेट जोडणारा दुवा म्हणजे ग्रामपंचायत अधिकारी। केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रत्यक्षात थेट अंमलबजावणी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांमार्फतच होते। त्यामुळेच ग्रामविकासात ग्रामपंचायतचा सचिव म्हणजेच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे योगदान अनमोल असे असते। ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी ठरवले तर सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने गावचा सर्वांगीण विकास नक्कीच होऊ शकतो। श्रीयुत ऋतुराज महादेव कदम हेही ग्रामविकासाचा ध्यास घेऊन कार्यरत असणारे ग्रामपंचायत अधिकारी। ऋतुराज कदम हे कुडाळ तालुक्यातील कुंदे गावचे मूळ रहिवासी। HSC नंतर कृषी पदविका शिक्षण घेतलेल्या ऋतुराज यांनी 5 ऑगस्ट 2008 रोजी तळेरे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये आपल्या शासकीय सेवेचा श्रीगणेशा केला। शासकीय नोकरीच्या सुरुवातीच्या नियुक्तीनंतर तळेरे ग्रामपंचायतमध्ये 8 वर्ष सेवा बजावताना ऋतुराज यांनी तळेरे ग्रामपंचायतला निर्मल ग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्राम पुरस्कार मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता। त्यानंतर 1 ऑगस्ट 2015 रोजी वागदे ग्रामपंचायतमध्ये बदली झाल्यानंतर वागदे ग्रामपंचायतमधील आपल्या 6 वर्षांच्या कार्यकाळात ऋतुराज यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्व लाभार्थींना मिळवून दिला। लोकप्रतिनिधी आणि लोकसहभागातून वागदे ग्रामपंचायतला लोकराज्य ग्राम पुरस्कार मिळवून दिला। त्यानंतर 6 ऑगस्ट 2021 रोजी कणकवली तालुक्यातील लोरे नंबर 1 ग्रामपंचायतचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लोरे नंबर 1 गावचे तत्कालीन आणि विद्यमान सरपंच अजय तुळशीदास रावराणे यांच्या सहकार्याने आणि माजी पंचायत समिती उपसभापती तुळशीदास रावराणे आणि माजी पंचायत समिती सभापती मनोज रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली लोरे गावच्या विकासासाठी अहोरात्र मेहनत घेतली। केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध अभियानांत सहभागी होऊन लोरे नंबर 1 गावचा झेंडा फडकावत ठेवला। संत गाडगेबाबा पुरस्कार, स्मार्ट ग्राम पुरस्कार, स्वच्छ व सुंदर गाव अभियानात केंद्र स्तरावर लोरे गावचे नाव झळकवले। वॉटर ATM, पाणी शुद्धीकरण, आरो प्लांट, अत्याधुनिक व्यायामशाळा आदी उल्लेखनीय उपक्रम राबवून आदर्शवत असे काम केले। नोव्हेंबर 2023 पासून ऋतुराज कदम हे करंजे गावचे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत असून कोयंडे गावचा अतिरिक्त कार्यभार सुद्धा यशस्वीरित्या सांभाळत आहेत। लोकप्रतिनिधी आणि लोकसहभाग यांची सुयोग्य सांगड घालून लोकाभिमुख कारभाराने ग्रामोद्धार या ध्येयाने कार्यरत असलेल्या श्रीयुत ऋतुराज महादेव कदम यांना आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला अत्यानंद होत आहे। अधिकारी ऋतुराज कदम करंजे। मी सन्माननीय डेप्युटी RTO यांना विनंती करतो पुन्हा एकदा की आपण आदर्श ग्रामपंचायत अधिकारी म्हणून ऋतुराज कदम यांचा सन्मान करावा। आपला सिंधुदुर्ग यावर्षीचे हे पुरस्कार या ठिकाणी वितरित होताना आयोजकांना विशेष आनंद होतो आहे की कृषी, त्याचबरोबर शिक्षण, उद्योग, समाजभूषण आणि साहित्य गौरव अशा विविध पुरस्काराने सन्मानित झालेली ही सर्व व्यक्तिमत्व, त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।